नमस्कार, मी वैभव गोरडे, कॅटेना न्यूट्री क्रॉप केअर कडून. आपण आज आलोय आंबड या गावामध्ये किरण जाधव यांच्या शेतामध्ये. आपण हे आलं उपटलंय, तर ह्या आल्यामध्ये असं दिसतंय का, हे बघा, हे खालचं जे आहे बुरशीनं याची साल निघते, ती कुजली. हे खालचा भाग आहे हा पण कुजून गेलाय. ह्या कुजलेल्या भागामुळे काय झालं, हे झाडातलं क्लोरोथिन आहे ते संपून गेलंय, पान पिवळं पडतंय. जो नवीन आतमध्ये शेंडा निघतोय तो पण पिवळा पडलेला आहे. हे बघा, हा जो नवीन शेंडा निघालाय हा पण पिवळा पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मी आज यांना सायंकाळी 5 वाजता कार्बन आणि इलाइट हे आपण सोडण्यासाठी देतोय. तर त्याचा आपण 4 ते 5 दिवसानंतर आपण पुन्हा व्हिडिओतून आपण शेतकऱ्यांना हे कळू याचे रिपोर्ट कसे आले कसे नाही. धन्यवाद. नमस्कार, मी वैभव गोरडे, कॅटेना न्यूट्री क्रॉप केअर कडून. आपली मागच्या व्हिडिओमध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आपण किरण जाधव यांच्या प्लॉटवर आलोय. तर यांना आपण हे प्रोडक्ट देतो, इलाइट देतोय आपण. इलाइट सोबत कार्बन देतोय 1 किलो आणि त्याच्यासोबत कॅटेन लाईफ देतोय 100 ml. हे आपण सोडायला देतोय. 4 दिवसानंतर आपण त्याचे रिझल्ट बघू. आज आहे 20 तारीख. आपण 24 तारखेला पुन्हा व्हिडिओ काढून मी शेतकऱ्यांकडे ते अपलोड करत. धन्यवाद. नमस्कार, मी वैभव गोरडे, कॅटेना न्यूट्री क्रॉप केअर कडून. शेतकरी मित्रांनो, आपण 20 तारखेला आपण 5 वाजून 15 मिनिटांनी किरण जाधव यांच्या प्लॉटला आपण डेमो दिलेला होता, कार्बन, इलाइट आणि कॅटेना लाईफ. बरोबर. आपण त्या प्लॉटवर मी माझे काही काम असतं, मला वेळ भेटला नाही, त्यामुळे आज व्हिडिओ काढण्यासाठी आलोय. तर आपण रिझल्ट विचारूया, तुम्हाला कसे रिझल्ट मिळाले? खूप छान. आता तुम्ही पाहू शकता, जसं हे जे आहे अगोदर आपण डोस देण्याच्या अगोदरची जे झाड आहे आणि डोस दिल्यानंतर तुम्ही पूर्ण एकदम ठळकपणे फरक पाहू शकता. याच्या ज्या मुळ्या आहेत ह्या आणि ह्या झाडामध्ये किती मोठा फरक आहे. तर हे किती दिवसांनी झाली आपण याची वाढ? जवळपास 10 दिवसामध्ये. 10 दिवसामध्ये तुम्हाला एवढा मोठा फरक दिसून येतो. आणि शेतकरी मित्रांनो, बघा, आपण ह्या ज्या आहेत 11 सऱ्या सोडलेल्या होत्या ह्या प्लॉटच्या. आज अद्यापही आपण ह्या सऱ्या अशा सोडलेल्या आहेत, त्या तशाच आहे. तुम्हाला बघायचे हवे तर तुम्ही आंबड गावामध्ये किरण जाधव, नाव काय तुमचं? श्रीधर झोळेकर यांच्या प्लॉटवर येऊन तुम्ही बघू शकता. 11 सऱ्या आपण आजही सोडलेल्या, त्या डिफरंट दिसतोय त्या सणांमध्ये भरपूर. तर हे जे रोपटं आहे, हे रोपटं त्या 11 सऱ्यांमधलं रोपटं आहे. आणि आम्ही हे शेतकऱ्यांसमोर इथं लाईव्ह हे जे आम्ही ज्या पिकाला सोडलेलं आहे त्या पिकामधनं आम्ही हे उपटलेलं आहे. याच्या खाली रोड झोन बघू शकता. आणि प्लस याची जी हे खोडांचा जो कलर आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. हा बघा, म्हणजे हे मॅच्युअर झालंय पूर्ण. तसंच हे बघा, हे ज्या 11 सऱ्या सोडल्याच्या राहिल्या होत्या, ठेवल्या होत्या, ते खोडांची बघा अवस्था कशी आहे. ती कवळी, म्हणजे हे अजून आजाराच्याच मोडमध्ये आहे. हे वीक आहे ते पूर्णपणे. तर तुम्ही इथे माझ्यापाशी शेतकरी उभे आहेत, हे शेतकऱ्यांना विचारू शकता. आपण हे लाईव्ह मध्ये उपटलेलं आहे. तुम्ही यांनी समाधानी आहे का? तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता हे वापरायला? हो, 100% खूप चांगलं आणि रोगप्रतिकारक आहे. झाड पण हेल्दी होतं, हाईट पण वाढीसाठी पण खूप चांगलं आहे आणि मुळ्यांची ग्रोथ पण खूप चांगली होते. तुम्ही पण सोडले म्हणून सांगा. हां, तर मी पण सोडलेलं आहे माझ्या शेतामध्ये. तर ते ड्रिचिंगच्या मार्फत केलेलं आहे. तर त्याने मला लगोलग त्याचा फरक जाणून आलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी वापरण्यास काही अडचण नाहीये. धन्यवाद.